A startling case has come to light in Nashik, where a man converted his religion and married a 29-year-old Bangladeshi woman through Islamic customs. The woman has now been arrested, and it was revealed that she has even voted in state assembly election in Nashik. The woman's maternal uncle, aunt and an Indian national have been detained. त्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 3 बांगलादेशी नागरिक आणि 1 भारतीय नागरिक असे 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असून मुंबई नाका. The woman along with her maternal uncle and aunt entered India illegally in 2017 and stayed in Mumbai. Later in 2018 she met Nasik-based man on Facebook. Their online friendship turned into love. Initially they lived together in live-in relationship in Mumbai for few months. Later, the woman illegally returned to Bangladesh via Kolkata, where she discovered she was pregnant. She gave birth to a daughter. On learning this, the man visited Bangladesh 10 times by flight to meet her. Eventually, he converted to Islam and married her according to Muslim rituals. घटनेतील जी महिला आरोपी आहे ती 2017 मध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती. ती तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती. त्यानंतर 2018 मध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली. त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली. बांगलादेशला निघून गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे. तिने बांगलादेशवरनं संबंधित नागरिकाला भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नंट आहे. त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला. तिथं तो भेटून आला. त्यानंतर 2019 मध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि 3 महिन्याच्या विजावरती भारतात आली. भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या भारतात राहू लागली. त्यामध्ये दोन्ही हे दोघंजण हे लिव्ह इनमध्ये मुंबईत राहत होते. त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं विजा नसल्यामुळं ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली. दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा 10 वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेलं आहे. 2022 मध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लीगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा 2022 मध्ये निकाहनामा याचे पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर 2022 मध्ये ते पुन्हा दोघंजण इल्लीगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इल्लीगली वास्तव्यास होते. दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबई, गोवा, शिमला, कुलू मनाली अशा ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिल्याच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. For the past 3 years, the woman had been living with the man and their daughter in the Mumbai Naka area of Nashik. The woman has now been arrested for fraud, forging documents, and residing illegally in the country as a foreign national. A case is being registered against her at the Mumbai Naka police station. The incident has created a stir across Nashik. This incident highlights alarming gaps in India's border security and identity verification systems. The fact that a foreign national could illegally enter the country, acquire forged documents, access public services, and even vote in an official election underscores the urgent need to strengthen border control and tighten the process of identity authentication at every level. Bureau Report, Mumbai Samachar.